ठाण्यातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेली खाडी किनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केलाय. खाडी परिसरातील कांदळवनं ही नैसर्गिक कवचकुंडलं मानली जातात. पूरनियंत्रण, जैवविविधतेचं संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवर दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचं चित्र समोर आले. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. साकेत, बाळकुम, कोळशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासरवडवली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूर परिस्थितीवर होणार असल्याचं पिंगळे यांनी सांगितलं. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. काँग्रेसने या प्रकरणात संबंधित भरणी माफिया, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच नष्ट करण्यात आलेल्या कांदळवनांचे आणि पाणथळ क्षेत्रांचं तातडीनं पुनरुज्जीवन करण्याची मागणीही केली आहे. पर्यावरणाच्या विनाशावर विकासाचा मुलामा देण्याचा प्रयत्न ठाणेकर सहन करणार नाहीत. प्रशासनानं तातडीने कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजेही ठोठावेल असा इशारा काँग्रेसनं दिलाय. पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा जर गप्प बसणार असतील तर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरक परिस्थितीची आणि पर्यावरणीय हानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील, असाही काँग्रेसनं आरोप केलाय.